विरोधकांना विचारला होता. आता हा अमोल काळे लंडनला पळून गेल्याची माहिती मिळते. अतुल लोंढेने त्याबाबतचं ट्विट देखील केलं. जे नाव समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे. ते भारतात नाही. आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात. काही लोक दुबईत आहे, आतापासून नाही, काही दिवसापासून आहे. काही लोक लंडनला गेले. आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले तपास होईल. तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. भाई, काल तुम्ही एक ट्विट केलं होतं आणि चांदीवाल आयोगासमोर एक सदस्यीय समिती आहे त्यासमोर जाणार होता. काय सांगाल? एंटेलिया बॉम्ब स्केअर केस आणि मनसुख हिरेनच्या हत्येनंतर राज्य सरकारने कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट खाली एक सदस्यीय आयोग जस्टिस चांदीवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. त्या आयोगासमोर त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निश्चित रूपाने चांदीवाल आयोगाने मला 15 तारखेला नोटीस पाठवला होता. वजेने काही आक्षेप घेतले होते. मी त्यांची बदनामी करतोय. मी आयोगाच्या कारवाईमध्ये जे स्टेटमेंट अनिल देशमुख यांनी दिलेलं आहे त्याच्या आधारावर मीडियाला ब्रीफ करतोय. मला वाटते जे काही मला नोटीस आलेलं आहे, निश्चित रूपाने माझे वकील त्याच्या उत्तर आम्ही तयार केलेलं आहे आणि आयोगासमोर वकिलाच्या मार्फत ते आमची बाजू मांडू. आणि मला 11:30ला मी किंवा माझे वकील यांचे मार्फत म्हणणं सादर करा असा नोटीस प्राप्त झालाय. मी स्वतः 11:30 वाजता आयोगाच्या समोर जाणार आहे, माझी बाजू मांडणार आहे आणि निश्चित रूपाने जे सत्य आहे, मी कुठल्याही आयोगाच्या स्टेटमेंट्स किंवा अनिल देशमुखजी यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रेस ब्रीफिंग केली नाही. मी NIAच्या चार्जशीटच्या आधारावर सगळे ब्रीफिंग केलेले आहे. NIAच्या चार्जशीटमध्ये कुरकुरे बालाजी ईमेल ॲड्रेस, परमवीर सिंग यांच्या घराच्या खालच्या मीटिंगचा उल्लेख, जे हॅकर आहेत त्यांना बोलून 5 लाख रुपये सिक्रेट फंडमधून देण्यात आला आणि इंडियन मुजाहिदीनचा त्याच्यात नाव टाका असा उल्लेख आहे. हे सगळं असताना परमवीर सिंगला का अटक झाली नाही, त्यांना आरोपी का करण्यात आला नाही, ॲडिशनल चार्जशीट सादर करणार असा काही लोकांना ब्रीफिंग NIAच्या माध्यमातून करण्यात आला, तरी परमवीर सिंगला का वाचवण्यात येत आहे, हे सगळे प्रश्न मी आधी विरोधकांना विचारला होता. आता हा अमोल काळे लंडनला पळून गेल्याची माहिती मिळते. अतुल लोंढेने त्याबाबतचं ट्विट देखील केलं. जे नाव समोर घेण्यात आलेले आहे, अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे. ते भारतात नाही. आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात. काही लोक दुबईत आहे, आतापासून नाही, काही दिवसापासून आहे. काही लोक लंडनला गेले. आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले तपास होईल.
तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. स्टेटमेंट बद्दल म्हणतायत. ठीक आहे, आता हे सगळं न्यायप्रविष्ट विषय आहे, ते होतील. पण एंटेलिया स्केअर केस हे का घडवण्यात आला, त्याची कारणं काय, परमवीर सिंग यांचा काय रोल आहे, हे नाही काय ना काय लपवत आहे, सत्य आणत नाही. आणि परमवीरला केंद्र सरकार वाचवते, त्यांच्या माध्यमातून अनिल देशमुखवर आरोप करण्यात आलेले आणि राजकीय एक षड्यंत्र निर्माण करून अनिल देशमुखजीला अडचणीत आणण्यात आलेलं आहे. निश्चित रूपाने न्यायालयीन लढा आहे. शेवटी जे सत्य असेल ते समोर येईल आणि सत्य नेहमीच जिंकते. आणि केंद्रीय यंत्रणेचा वापर कसा होतो, काही लोकांचा वापर करून एका व्यक्तीला कसा बदनाम करायचा, अडचणीत आणायचा, सरकार बदनाम करायचा, याच्यापेक्षा मोठा उदाहरण होऊ शकत नाही. आज 11:30 बजे मैं स्वयं चांदीवाल आयोग के सामने उपस्थित रहूंगा. आयोग एंटेलिया बम स्केयर केस मनसुख हिरेन की हत्या को लेके उसकी जांच के लिए बनाया गया. कई दिनों से वहाँ सुनवाई चल रही है. कुछ बातें मुझको लेके कही गई कि मैं कमीशन की कार्रवाई में जो बयान अनिल देशमुख जी देते हैं उसके आधार पे मीडिया को ब्रीफ करता हूँ. हमें लगता है उन्होंने आयोग को मिसलीड करने का काम किया है. हमारे वकील के माध्यम से हमने जवाब तैयार किया है, सारी सच्चाई सामने रखेंगे, आयोग सुनेगा, उस पर अपना निर्णय लेगा. लेकिन निश्चित रूप से जो भी मैंने बयान दिए हैं वो एनआईए के चार्जशीट के आधार पर. एनआईए की चार्जशीट कहती है कि जो पूर्व कमिश्नर का निवास स्थान था उसके नीचे लोग मिले. परमवीर के घर के नीचे मिले तो परमवीर की बिल्डिंग में मीटिंग हुई, तो किसके घर में मीटिंग हुई ये एनआईए बताती नहीं. एनआईए चार्जशीट में बालाजी कुरकरे ईमेल का क्या हुआ उसको आगे नहीं ले जा रही है. एनआईए को ये पता है कि हैकर को सीक्रेट फंड से 5 लाख रुपए दिए गए इंडियन मुजाहिदीन का नाम डालने के लिए. तो 5 लाख क्यों दिए पूर्व कमिश्नर ने, ये जांच अधूरी छोड़ दी गई. पूरी चार्जशीट से दिख रहा है कि एनआईए परमवीर सिंह को बचा रही है. एनआईए के कुछ अधिकारियों का बाद में तबादले हुए. एनआईए के माध्यम से कुछ चीजें अधूरी छोड़ी गई हैं. चार्जशीट सीधे संकेत दे रहा है कि परमवीर सिंह ही इसके पीछे है और शायद उन्हें बचाने के आश्वासन पे झूठे आरोप मंत्री पे लगाए गए, जिसके आधार पे मुकदमे दर्ज किए गए, जांच की गई, फ्रेम किया गया. निश्चित रूप से मामला न्यायालय में है, न्यायालयीन लड़ाई है. सच्चाई जो है वो न्यायालय के सामने आएगी, आज नहीं कल. हमें लगता है कि पूरी तरह से ये सारी जो एक षड्यंत्र रचा गया वो न्यायालय में सिद्ध होगा और जो भी राजनीतिक इस्तेमाल एजेंसी का किया गया वो भी सारी चीज़ें सामने आएगी. हमें लगता है कि सच्चाई की सदा जीत होती है, हमें विश्वास है सच्चाई जीतेगी. साथ ही साथ आज जो हमने वानखेड़े के कास्ट को लेके सवाल खड़ा किया था उस पर हमने कंप्लेंट की थी और उसमें जो कास्ट स्क्रूटनी कमेटी है उसके सामने सुनवाई 3:30 बजे है. हमारे वकील और अधिक जानकारी स्क्रूटनी कमेटी के सामने देंगे और निश्चित रूप से वहाँ पे सारा मामला हम साबित करेंगे कि जो हमने कहा था वो कैसे सही है. साथ ही साथ में अरुण हल्दर जी जो राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग के उपाध्यक्ष हैं, वो मुंबई आते हैं, कुछ लोगों के घर जाते हैं, घर में कागज पत्र देखते हैं, मीडिया को ब्रीफ करते हैं कि हमने कागज देख लिया और ये सारे कागजात सही हैं. जो अक्टूबर में बयान देते हैं वही इंक्वायरी करके आदेश में वही बयान को रिफ्लेक्ट करने का काम करते हैं. हल्दर जी को पता होना चाहिए कि सुप्रीम कोर्ट के आदेश से कास्ट वैलिडिटी की कमेटी बनाई गई है महाराष्ट्र में. वो कौशी जुडिशियल अथॉरिटी है, उसके अधिकारों का हनन करना, अपने कंडक्ट को जो एक मर्यादा है उसके आगे जाना, ये सारी चीज़ें वे कर रहे हैं.
वो एक जो उनका अधिकार नहीं, वो सारी बातें सामने रख रहे हैं। आगामी दिनों में हम ये सारे उनके खंडन, पद का दुरुपयोग, दीगर लोगों के अधिकारों का हनन, ये सब मामलों को लेकर राष्ट्रपति महोदय के सामने उनको हटाने के लिए एक पिटीशन दाखिल करेंगे और जब पिटीशन दाखिल होगा तो डिटेल आप लोगों को जानकारी दी जाएगी। संजय राऊतांना पत्रकार परिषद घेतली आणि ते पाहायला मिळालं. चांदीवाल आयोगासमोर ते एक बोलतात आणि त्यानंतर बोलतात की माझं स्टेटमेंट मला माघारी घ्यायचंय. याबद्दल काय सांगणार? नाही, ठीक आहे, ते ज्युडिशियल प्रोसेस आहे, त्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. जे काही घडतंय पत्रकार तिकडे बघताय, ते रिपोर्टिंग करताय, पण माझ्या बाबतीत जे काही मिसलीड ते करताय आयोगाला, आमची बाजू मांडू आणि हे कसा ज्युडिशियल प्रोसेसला मिसलीड करताय ते आमचे वकील सगळे रिप्लाय आयोगासमोर सादर करणार आहे. कुठेतरी त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे ते अशा पद्धतीचे स्टेट भाई काल तुम्ही एक ट्विट केलं होतं आणि चांदीवाल आयोगासमोर एक सदस्यीय समिती आहे त्यासमोर जाणार होता. काय सांगाल? एंटेलिया बॉम्ब स्केअर केस आणि मनसुख हिरेनच्या हत्येनंतर राज्य सरकारने कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट खाली एक सदस्यीय आयोग जस्टिस चांदीवाल साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. त्या आयोगासमोर त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. निश्चित रूपाने चांदीवाल आयोगाने मला 15 तारखेला नोटीस पाठवला होता. वजेने काही आक्षेप घेतले होते. मी त्यांची बदनामी करतोय. मी आयोगाच्या कारवाईमध्ये जे स्टेटमेंट अनिल देशमुख यांनी दिलेलं आहे त्याच्या आधारावर मीडियाला ब्रीफ करतोय. मला वाटते जे काही मला नोटीस आलेलं आहे निश्चित रूपाने माझे वकील त्याच्या उत्तर आम्ही तयार केलेलं आहे आणि आयोगासमोर वकिलाच्या मार्फत ते आमची बाजू मांडू आणि मला 11:30ला मी किंवा माझे वकील यांचे मार्फत म्हणणं सादर करा असा नोटीस प्राप्त झालाय. मी स्वतः 11:30 वाजता आयोगाच्या समोर जाणार आहे, माझी बाजू मांडणार आहे आणि निश्चित रूपाने जे सत्य आहे मी कुठल्याही आयोगाच्या स्टेटमेंट्स किंवा अनिल देशमुखजी यांच्या स्टेटमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रेस ब्रीफिंग केली नाही. मी NIAच्या चार्जशीटच्या आधारावर सगळे ब्रीफिंग केलेले आहे. NIAच्या चार्जशीटमध्ये कुरकुरे बालाजी ईमेल ॲड्रेस, परमवीर सिंग यांच्या घराच्या खालच्या मीटिंगचा उल्लेख, जे हॅकर आहेत त्यांना बोलून 5 लाख रुपये सिक्रेट फंडमधून देण्यात आला आणि इंडियन मुजाहिदीनचा त्याच्यात नाव टाका असा उल्लेख आहे. हे सगळं असताना परमवीर सिंगला का अटक झाली नाही, त्यांना आरोपी का करण्यात आला नाही, ॲडिशनल चार्जशीट सादर करणार असं काही लोकांना ब्रीफिंग NIAच्या माध्यमातून करण्यात आला, तरी परमवीर सिंगला का वाचवण्यात येत आहे, हे सगळे प्रश्न मी आधी